नमस्कार मित्रांनो, तर मी आज शाळेतून यायला मला खूप उशीर झाला होता आणि मग मी पटकन रेसिपी तयार करायला घेतली की जे आपण बेसन बनवणार आहे. तर मी इथे तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. आता मी टाकणार आहे कांद्याची पात, जे की खूप छान लागते बेसनामध्ये. आणि तिकडे का आपण बेसन पाण्यात भिजवून घेतलेलं आहे ते केव्हा टाकायचं? ते पण टाकायचं आहे, आत्ताच नाही पण. याला अगोदर फोडणी देऊन घ्यायची का? याला काय म्हणतात? फोडणी म्हणतात का? हो. आणि हे काय काय आहे हे तर तू सांगितलंच नाही. तिखट, मिरची पावडर आणि हळद आहे. याच्यात मीठ आहे. मीठ किती टाकायचं? चवीनुसार, जेवढं आपल्याला बनवायचं असेल तेवढं. जास्त टाकलं तर चालणार नाही का? नाही. मग काय होईल? खूप बकवास लागेल. त्याला तर आपण आता मिरची पावडर आणि हळदही टाकून घेतली आहे. हे जळायच्या आत पटकन आपल्याला बेसन टाकायचं आहे. ठसका लागलेला आहे, तू ठसका केलेला आहे, लवकर टाकलं नाही त्याच्यामुळे ठसका झालेला आहे. आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे. एवढं? बापरे. बघा तुम्ही कसं होतंय. तर एवढं पतलं बेसन ते अजून व्हायचंच राहिलंय. थोड्या वेळाने त्याला म्हणजे चांगलं घट्टपणा येईल आणि ते चांगलं बेसन होईल. त्याला थोडं हलवून घे, चांगलं मिक्स कर, पाणी टाक. आणि हे साधारण किती लोकांसाठी बेसन आहे? हे तिघांसाठी आहे. तर आपल्या सबस्क्रायबरना, आपल्या सबस्क्राईब परिवारांना जर असं जर बनवायचं असेल तर त्यांना किती घ्यावं लागेल बेसन? त्यांना जितके लोक असतील तितके त्यांच्यासाठी करावं लागणार आहे. अंदाज काढून. नक्कीच तुम्ही पण दीदीने सांगितल्याप्रमाणे ताव्यावर न बनवता तुम्ही बघूनच घेऊ शकता, कारण ताव्यावर जास्त बेसन मावत नाही. आणि इथं कमी लोकांचं असल्यामुळे दीदीने ताव्यावर बनवलं आहे, तुम्ही पाहू शकता. कसं वाटलं तुम्हाला बेसन? आणि तुम्हीही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला गडबड असेल तेव्हा. तर प्लीज या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी अशीच नवनवीन रेसिपी बनवेन आणि तुम्हाला शेअर करेन. पाहू शकता आपण इथं बेसन तयार होत आहे एकदम फास्टमध्ये. जेव्हा पण गडबड असेल, भाजी काय बनवू, टेन्शन आलं असेल आता काय बनवू, तर बघू शकता फास्ट, सगळ्यात फास्ट भाजी आणि चटपटदार रेसिपी. चला तर हे होत आहे तोपर्यंत आपण. तू रोज बनवते का दीदी असं भाजी? नाही, आजच ट्राय केली. कारण की याचं कारण काय? कारण की आई कुठे गेलेली आहे? संभाजीनगरला गेली होती, म्हणून मला करावं लागलं हे. कधी कधी कोणी रूमवर नसतं, कोणी घरी जातं, कधी कुठं जातं. तर दीदीने सर्व हे शिकून घेतलेलं आहे आणि दीदी हे बनवत आहे. तर तुम्हाला हा आमचा घरचा ब्लॉग कसा वाटला? तर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्ही हे कमेंटमध्ये खाली कळवा की बनवायचं म्हणजे कसं बनवलं, काय तुम्हाला आवडले की नाही. आणि आम्ही असंच नवनवीन घरी जे रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवू. तर त्याच्यासाठी तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर हे इथे झालेलं आहे. आता हे तयार होण्याच्या याच्यावर आहे. थोड्या वेळामध्ये झालंच आहे, थोड्याच वेळात बनत आहे. आता किती वेळ लागेल याला?
2 मिनिट फक्त. फक्त 2 मिनिट. हम्म. 2 मिनिटात तर मॅगी बनते. मॅगीपेक्षा बनते. बेसनही बनतं का? हम्म. मॅगी फक्त ॲड दाखवतात मॅगीची. बेसनची आजपर्यंत कोणी ॲड केली नाही, त्याच्यामुळे बेसन पण 2 मिनिटात बनतं हे सुद्धा आपल्या सबस्क्रायबर लोकांना माहीत नसेल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी खास सांगतो आहे की बेसनसुद्धा 2 मिनिटात बनतं, फक्त मॅगीच 2 मिनिटात बनते असं नाही. पाहू शकता कसं उड्या मारतं आहे बेसन, टुपुक टुपुक. त्याला इथे झालेलं आहे. आता हे कसं वाटलं तुम्हाला बेसन? तर चला, झालेलं आहे आपल्या इथे बेसन. मी गॅस बंद करणार आहे. चला तर झालं. तू तर गॅस चालू करायचं सांगितलंच नाही अगोदर. सांगितलं होतं. मग आम्हाला माहित नसेल, आमचं लक्ष नसेल. चलो बाय. हो गया हमारी रेसिपी. कैसी लगी आपको? खाली कमेंट में जरूर बताना और शेयर करना. बाय.